मुंबईमधली ही भयंकर घटना ऐकल्यानंतर एक पालक म्हणून, एक सजग नागरिक म्हणून काय आलं तुमच्या मनात? अ, थोडीशी चिंता वाटते. हं. खरंच आहे, हे अतिशय भयंकर आहे आणि आत्ताच्या पिढीसाठी आणि पालकांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते खूपच डेंजरस गोष्ट आहे ही. हं, हं. पण याच्या अगोदर तुम्ही कधी ऐकलं होतं का, की ड्रग्सचा ओव्हरडोस झाला आणि अचानकपणे 2 कॉलेजमधली मुलं कार्यक्रमामध्येच गेली? नाही, तसं काही ऐकिवात माझ्यातही नाही. हं, म्हणजे पूर्वी पुस्तकं वगैरे वाचलेली आहेत, हं. पण असं काही ऐकिवात तेवढं मला आलेलं नाहीये. काय अनुभव आहेत तुमचे आत्ताच्या तरुण मुला-मुलींच्या बाबतीतले? कारण तुम्ही या सगळ्या फ्रॅटर्निटीमध्ये वावरता. कारण आता सर्रास म्हटलं जातं, की शाळांपर्यंत पोहोचले, कॉलेजेसपर्यंत पोहोचले. काय अनुभव आहेत तुमचे पालक म्हणून? कॉलेजमध्ये तर नक्कीच कॉलेजपर्यंत तर नक्कीच पोहोचलेलं आहे. हं, हं. शाळामध्ये पोहोचलेलं आहे की नाही असं वाटत नाही. पण हं. जर पोहोचलेलं असेल तर ते अत्यंत ती अतिशय गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती इतकी सिरियसली आता घेतली पाहिजे, की याच्यावर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे, की हे ड्रग्ज नेमके पोहोचतात कसे आणि तरुणाईला हे वेड लावणारं जे काही आहे ते होता नये. कारण हे जे आजचे जे तरुण आहेत ते उद्याचे नागरिक आहेत आणि जर आपल्याला उद्याचा सक्षम भारत जर बनवायचा जर असेल, तर हं. या सगळ्या गोष्टी मुळापासून उपटून काढल्या पाहिजेत.